सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील 2 नंबरचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली आहे। धुळे शहरांमध्ये 2 नंबरचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढलेले अवैध 2 नंबर धंद्यांमुळे शहरातील वातावरण खराब होते। धुळे शहरातील तणाव, मारामाऱ्या, खून, दरोडे, चोऱ्या यांचे कारण मुख्यतः म्हणजे धुळे शहरात चालणारे 2 नंबरचे अवैध धंदे आहे। आज धुळे शहरांमध्ये विविध प्रकारचे 2 नंबरचे अवैध धंदे सर्रासपणे चालू आहे। त्यामध्ये प्रामुख्याने सट्टा पेढी, मटका, चक्री, अवैध गॅस, गांजा, कोरेक्स बॉटल, सोरट, गुटखा विक्री, बनावट दारू, चोरीचे भंगार, अवैध जनावर वाहतूक, वाळू तस्करी, डुप्लिकेट डांबर, केमिकल, टायगर, काला पिला, अवैध जनावरे वाहतूक, 4 पीस, चोरी व विमाच्या गाड्यांचे स्क्रबिंग अशा विविध स्वरूपाचे 2 नंबरचे अवैध धंदे धुळे शहरामध्ये सुरू आहेत। आमच्या माहितीनुसार धुळे शहरामध्ये जवळपास विविध प्रकारचे 380 ठिकाणी 2 नंबरचे अवैध धंदे सुरू आहेत। काही ठिकाणाच्या 2 नंबरवर अवैध धंद्यांना राजकीय व प्रशासकीय पाठबळ देखील मिळालेले। पोलीस विभागातील काही अधिकारी कर्मचारी या अवैध धंद्यांना पाठबळ देत आहेत। यामुळे धुळे शहराचे वातावरण कुलुषित झालेले आहे। गोरगरीब कष्टकरी जनतेकडून अवैध धंद्यांच्या मार्फत करोडो रुपये कमवून काही अधिकारी कर्मचारी गब्बर झालेत। या सर्व गोष्टींमुळे धुळे शहरांमध्ये गुंडगिरी, दादागिरी, चौकात टपोरी गुंड यांचे प्रमाण वाढलेले। एवढेच नव्हे तर शहरात अनेकांकडे सर्रासपणे गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॉपर, फायटर, बेकायदेशीर हत्यार दिसून येत आहे। त्यांना कोणाचे भय राहिलेले नाहीये। धुळ्यातील विविध शाळेच्या विद्यार्थ्यांकडे हत्यारे दिसून येतात ही धोकादायक बाब आहे। या 2 नंबरच्या अवैध धंद्यांना जनता कंटाळली आहे। या प्रकारांमुळे धुळे शहरात नवीन बाहेरून लोक येण्यास घाबरत आहेत। धुळे शहराचा विकास खुंटलेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार अवैध धंदे आहे। तरी पोलीस प्रशासनाने तातडीने धडक कारवाई करून धुळे शहरातील अवैध 2 नंबरचे धंदे त्वरित बंद करावे। तसेच वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून गावठी कट्टा, पिस्तूल, तलवारी, चॉपर, फायटर, बेकायदेशीर हत्यारे जमा करावीत। अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष याविरुद्ध मोठ्या स्वरूपात तीव्र आंदोलन सुरू करेल याची नोंद घ्यावी। यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, शशीनाना भदाणे, जोसेफ मलबारी, यशवंत पाटील, दीपक देवरे, शकीला बक्ष, भिका नेरकर, जगन ताकटे, जितू पाटील, अमीन शेख, बंटी वाघ, बरकत शहा, ज्ञानेश्वर पाटील, डीटी पाटील, राजू मशाल, मंगलदास वाघ, समद शेख, मनोहर निकम, सुनील अहिरे, वाल्मिक मराठे, निखिल मोमया, रामेश्वर साबरे, भट्टू पाटील, युनुस शेख, युसुफ शेख, वैभव पाटील, राजू चौधरी, निखिल वाघ, कल्पेश मगर, सागर चौगुले, राजेश तिवारी, अशोक गौडे, संजय मेतकर, स्वामिनी पारखे, शेख हुजेर, किसन ठाकरे, शेख सफीक, इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेऊन आम्ही एक अवैध धंद्यांच्या बाबतीत निवेदन दिलेले आहे। आम्हाला या ठिकाणी सांगावं वाटतं की धुळे शहरामध्ये असंख्य ठिकाणी अवैध धंदे 2 नंबरचे धंदे चालू आहेत। त्याच्यात विविध प्रकारचे 12 ते 14 प्रकारचे धंदे, तस्करी वाळूची या ठिकाणी सट्टा पेढी आहे, गुटख्याचं काम या ठिकाणी चालू आहे। त्याच पद्धतीने 4 पीस म्हणून आहे, भंगारच्या चोरीच्या गाड्या आहेत, अवैध जनावर वाहतूक आहे, असे 20 प्रकारचे चालू आहे। याच्यामुळे धुळे शहराचं वातावरण खराब होत आहे आणि अवैध धंद्यातून जे काही उत्पन्न तयार होतोय याच्यातूनच या धुळे शहरामध्ये जे खून असेल, दरोडे, चोऱ्या, माऱ्या याला जबाबदार अवैध धंदे आहेत। या निमित्ताने आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली की जे अवैध धंदे ते त्वरित बंद करण्यात यावे। त्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की या शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत याच्यामध्ये सुद्धा या शहरात काही तरुणांकडे या पिस्तूल आहे, गावठी कट्टे आहेत आणि चॉपर आहेत, तलवारी आहेत, यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। हे जर वेळेवर रोखलं गेलं नाही तर शहर अतिशय चुकीच्या मार्गावर झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून या निमित्ताने आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून विनंती केली की त्वरित 2 नंबर धंदे करणारे, अवैध धंदे करणारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही त्यांना विनंती केली। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.